सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते, नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते? जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही. पाप शरीर करत नाही, ते विचार करत असतात. गंगा फक्त शरीर शुद्ध करते, विचार नाही. शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळतं जेव्हा ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात. नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं. नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका. पाणी कितीही घाण असलं, जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर विझू शकते. आजचे पंचांग रविवार 18 मे 2025. शुभ सकाळ. चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने. आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचमी तिथी सकाळी 5 वाजून 58 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर षष्ठी सुरू होईल. आजचं नक्षत्र पूर्वषाढा संध्याकाळी 5 वाजून 44 पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू होईल. ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी. आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी 9 वाजून 6 ते 10 वाजून 44 या वेळेत असेल. या वेळात अत्यंत आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या, अन्यथा टाळणं उत्तम. आणि हो, अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ 11 वाजून 56 ते 12 वाजून 49 मिनिटांपर्यंत आहे. काही नवं सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे. आज चंद्र धनु राशीत रात्री 12 वाजून 3 पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशीत संचार करेल. तसेच सूर्य वृषभ राशीत राहणार आहे. आज तुमच्यात प्रचंड ऊर्जा आणि उत्साह भरलेला असेल. जणू काही प्रत्येक क्षणात काहीतरी साध्य करायचं आहे अशा भावनेने तुम्ही चालाल आणि त्यावेळी आज मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं कराल. पैसे खर्च करताना हात थोडा सैल वाटेल, पण चिंता करू नका. तुमच्या राशीवर शुभ ग्रहांची कृपा आहे, त्यामुळे आर्थिक प्रवाह सुरळीत राहील. आज घरात एखादा नवीन सदस्य येण्याचा योग आहे, त्यामुळे घरात उत्सवाचं, आनंदाचं, हास्य विनोदाचं वातावरण निर्माण होईल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणि उत्साह झळकताना पाहून मन भरून येईल. मात्र दिवसात एक सावधानगिरीची नोंद घेणं गरजेचं आहे. एखाद्या मित्राबरोबर गैरसमज होण्याची शक्यता आहे, म्हणून शब्द वापरताना आणि प्रतिक्रिया देताना संयम बाळगा. दिवसाचा बराच वेळ खरेदी किंवा घराच्या कामात जाईल. काही गोष्टी गरजेच्या असतील, काही फक्त हव्या हव्या वाटतील, पण तुम्ही व्यस्त राहाल हे नक्की. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये थोडी मतभेदांची शक्यता आहे. तुमच्या मनात बाहेर जाण्याची इच्छा असताना जर जोडीदाराने तुम्हाला थांबवलं किंवा उलट घडलं तर चिडचिड होऊ शकते. पण अशा वेळी संयम ठेवा, संवादाने सगळं सुटू शकतं. दिवसाच्या अखेरीस एखाद्या वृद्ध व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना शक्यतो सौम्य शब्द वापरा आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. थोडक्यात आजचा दिवस आनंद, ऊर्जा, थोडीशी धावपळ आणि थोडे भावनिक चढउतार घेऊन येतोय. संयम, प्रेम आणि समजूतदारपणा यांनी हा दिवस खास बनवता येईल. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.